Question 2. If matrix contain elements Aij and order of this matrix is 3 by 3 where Aij equal to 2 in bracket I minus j. Find. तिथे आपण I आणि j ची व्हॅल्यू ठेवून 2 1 minus 1 1 minus 1 0 2 into 0 0. तर इथे आपण A12 काढू. A12 इथे रो नंबर किती आहे 1 आणि कॉलम नंबर 2 आहे म्हणजे I इक्वल टू काय घ्यायचं इथं इथे आपल्याला I इक्वल टू घ्यायचं आहे 1 अँड j इक्वल टू 2 घ्यायचे आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचे. हा जो फॉर्म्युला दिला आपल्याला 2 मायनस I मायनस j. I किती आहे 1 1 मायनस 2 मग 2 1 minus 2 is minus 1 and it's minus 2 1 minus 2 minus 1 2 into minus 1 2 into negative 1 negative 2 म्हणजे दुसरा एलिमेंट आलेला आहे negative 2 A13 काढायचं आहे. A13 equal to 2 1 minus 3 I minus j 1 minus 3 negative 4. Third element A21 equal to 2 minus 1 2 1 2 A22 means 2 in bracket 2 minus 2 2 into 0 means 0. Second element 0. आता A23 equal to 2 minus 3 2 in bracket minus 1 minus 2. A23 is minus 2 negative 2. A23 A31 काढायचं. A31 2 3 minus 1 2 3 minus 1 2 2 into 2 4. A31 is 4. A32 means 2 in bracket 3 minus 2 means 2 into 1 equal to 2. A32 is 2. A32 is 2. नंतर आहे A33 2 in bracket 3 minus 3 2 into 0 3 minus 3 0 2 into 0 0. A33 is 0. आता इथे या मॅट्रिक्सचे एलिमेंट बघा. इथे 0 आहे इथे 0 इथे 0 डायगोनल वर सगळे 0 0 आणि परत इथे 2 आहे तर इथे निगेटिव्ह 2 आहे इथे 4 आहे तर निगेटिव्ह 4 2 आहे तर 2. अशा मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो तर अशा मॅट्रिक्सला आपण स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स असं म्हणतो. इथे A इक्वल टू आपण काढलेला आहे. आता ह्याचा ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे इंटरचेंज करायचे रोजचे कॉलम्सचे रोज. मॅट्रिक्स A ची ऑर्डर काय आहे 3 by 3 3 रोज 3 कॉलम्स. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A इज देअरफॉर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A. तर काय करायचं आहे रोचे आपल्याला कॉलम तयार करायचे आहेत. ह्या रो मध्ये कोणते एलिमेंट्स आहेत 0 निगेटिव्ह 2 निगेटिव्ह 4 मग त्याचा कॉलम तयार करायचा आहे. सेकंड रोचा सेकंड कॉलम करायचा आहे 2 आधी लिहायचं आहे 2 0 अँड निगेटिव्ह 2 तर 4 2 0. थर्ड रोचा थर्ड कॉलम ह्याची पण ऑर्डर काय आहे 3 by 3 ह्याची पण ऑर्डर 3 by 3. आता इथे निगेटिव्ह 2 निगेटिव्ह 4 निगेटिव्ह 2 हे इकडे होते अपर डायगोनल. आता हे बिलो डायगोनल एलिमेंट्स आलेत सगळे आणि सगळे डायगोनलवर परत एलिमेंट कोणते आहेत 0 0 0. तर अशा मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. इथे अपोजिट नंबर्स आहेत फक्त अपर अँड बिलो डायगोनल. नंबर सेम आहे पण डायगोनलवर सगळे 0 0 आहेत. इथे 0 0 आहेत इथे पण ह्या डायगोनलवर सुद्धा 0 0 एलिमेंट्स आहेत. ह्याच्या अपर 2 4 2 आहे आणि बिलो ह्या डायगोनलच्या बिलो निगेटिव्ह 2 निगेटिव्ह 4 निगेटिव्ह 2 आणि इकडे अपर डायगोनल निगेटिव्ह 2 निगेटिव्ह 4 निगेटिव्ह 2 अँड बिलो डायगोनल 2 4 2. आता नंबर सेम आहे 2 2 आणि इथे निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह नंबर आहे 4 4 सेम नंबर आहे निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह इथे निगेटिव्ह नंबर आहे हा इथे पॉझिटिव्ह तसंच इथं आहे. अशा मॅट्रिक्सला आपण स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिसेस म्हणत असतो. आन्सर hence matrix A and transpose of matrix A both are skew symmetric matrix. दोन्ही सुद्धा स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आहेत. मॅट्रिसेस